जानकी ब्रह्म एकनाथ महाराज की जय, गंगाजी बापू महाराज की जय, संत मोतीराम महाराज की जय, भगवान बाबा की जय, पार्वती पदे शिव हर हर महादेव। ती पाण्याची बॉटल तरुण मंडळाला विनंती, स्वयंपाकघराकरिता काही तरुण मंडळ. हरी हरी हर श्री गणेशाय नमः, श्री रघुनाथाय नमः, श्री लक्ष्मी नमः, श्री सरस्वती नमः, श्री गोपाल कृष्णाय नमः, श्री गंगाजी बापू देवताय नमः। सात्वरता मृगदेवते औषधी आणि ननिद्या तिच्या मागली 31 घ्या. वाचायच्या देवी पुत्रव्रती केली आवद्या नीचमय भावे कापेंद्रा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं मृगवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्य. गौरीपुत्र गणेशाला, कौशल्यपुत्र भगवान प्रभू रामचंद्र शांती ब्रह्मनाथ महाराज, जमलेले सर्व स्वत्य सज्जन मायबापांच्या चरणी नतमस्तक. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून दिग्गज गायनाचार्य रामायणाचार्य मंडळी कासारी रामकृष्णारी कासारी या पावन पवित्र भूमीमध्ये जमलेली आहे. महाराज, मी येईन गेलो, या माणसानं बरं उचलून मला जिममध्ये टाकून आणलं. मी एवढ्या लांब येत नाही बाबा, पण इथं आल्यावर आनंद वाटला माय बाप. हे जे वनवासी माणसं पाहिजे का नाही, एकदा सगळ्याला ज्याला त्याला आपली आपली शपथ आहे, या वनवासीसाठी एकदा मोठ्याने टाळी वाजवा. हे बघा, हे जे वनवासी गेलेत का नाही मायबाप, यांचं मोठं तप आहे. लक्षात ठेवा, अधिक मास चालू आहे, मोठा पर्व आहे. आणि या पर्व काळामध्ये कमला महान एकादशीच्या पर्व काळावर हा शक्तीचं नियोजन केलं तुम्ही. हे बघा बाबा, तुम्ही 14 दिवस वनवास केला, बरोबर आहे ना महाराज? पण आता ज्यांच्या उर्मिला घरी येत का नाही बाबा, तुमच्या पायाला लागून सांगतोय बघा, जे वनवासात गेले, रामाला सीता सोबत नेली होती, रामाचा वनवास नव्हता. लक्षात ठेवा, लक्ष्मणाची उर्मिला घरी होती, तुमची घरी होती ना. घरच्या उर्मिलेला सुद्धा उपवास धरावा लागतोय बाबा. महाराज, मी पाहिलं आमच्या तिकडे काय वनवासाला गेलते आणि उर्मिला घरी भजे तळून खाऊ लागली, जमत नाही. घरच्या उर्मिलेला सुद्धा उपवास धरावा लागतोय. महाराज, धरला होता ना, धरला नसेल तर पुढच्या वर्षी धरायला हवा. लक्षात ठेवा महाराज. हे बघा, आता उद्या जोडी त्यांना कपडे बी आणले असतात, हे का नाही? ज्याच्या त्याच्या पाहुण्या रावणीला मोठा आनंद आहे. एवढी पब्लिक नाही, लय रामायण सांगतो बाबा लहानपणापासून, हे का नाही? तुम्ही आलते आमच्या तिकडं, हा आमच्या नांदगावला, आहे का नाही महाराज? हे बघा, आमच्या भागामध्ये मला वाटलं आमच्या तिकडच गावात रामायण चालू आहे. गुरुनाम गुरुवर्य मोतीराम महाराज, कीर्तन महर्षी मारुतराव बाबा दस्तपुरकरांची कृपा आमच्या परिसरावर गावात रामायण चालू आहे. पण एवढा समाज आणि एवढी पब्लिक महाराज, एवढं प्रेम रामायणाविषयी, वारकऱ्याविषयी, रामायण वाचणार सांगणारा विषय नाही दिसलं मला. पहिली बार बघायला मिळालं. शपथ व्यासपीठावर खोटं सांगत नाही. मी पहिल्या सुरुवातीला लाडून खाला, पुन्हा शेंगा खाल्या, पुन्हा भगर, पुन्हा घुसळ, पुन्हा आंबे, पुन्हा पापड. अरे बाप, रामकृष्णारी एकादश नाहीच बाबा. हे बघा माझा इतकं प्रेम आहे या मंडळीचं रामायणावर. खरोखर मला आता मात्र इथं रामराज्य आल्यासारखं वाटलं. कासारी या गावामध्ये सगळ्यांच्या पायाला नतमस्तक होऊन कथेवर येऊ. आता महाराज कथेचं अनुसंधान सांगू लागले. महाराज म्हणतात, हे बघा, सगळ्यांना मारुतीची विनंती केली, बोलू नका पुण्या. मला बोललं की आधीच सांगा येत नाही बघा. महाराज पहिल्यांदा सुशेनाने केली, पुन्हा सुग्रीवानं, पुन्हा बिभीषणानं, जांबुवंतानं, अंगदानं, आणि शेवटी ब्रह्मांडाचा मालक बोललाय. सगळ्यांचं मारुतीने ऐकून घेतलंय बाबा, सगळ्यांचं ऐकलंय. आणि आता मारुतीला उठून उभा टाकले, आचक सरसवले, बाया मागे सरसवल्या, उठून उभा टाकले मारुत्र्याला उठलेलं पाहिल्याबरोबर सगळ्यांना मारुत्र्याच्या नावाचा जय जयकार केला. आपण
तुम्ही एका माईच्या लेकरासारखा देवाच्या नावाचा एकदा गजर करा. अयोध्येच्या मालकाला कासारीला यावा वाटाव असा अंतकरणातून सगळ्यांनी एकदा देवाच्या नावाचा गजर करा. राजा रामचंद्र भगवान की जय श्रीराम. मोठ्याने रामनामाचा भूमिका केला. मारुद्र्या उठून उभं टाकले. मारुद्र्या उठल्याबरोबर महाराज म्हणले विमानाची दाटी पुष्पा हाचा वर्षाव स्वर्गामधून देवलोक करू लागलेले आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये मुडूप होता मायबाप. कारण मारुद्र्यावर विश्वासच नसला होता. कारण मारुद्र्याची ताकदच तशी आहे. जगा महाराज म्हणले सूक्ष्म रूपधारी सिंह दिखावा, विकट रूपधारी लंका जलावा, भीम रूपधारी असुर संहारे, रामचंद्र जी के काज सवारे. रामरायचं कार्य करताना रोमा रोमातून मारुद्र्या काम करत होते. सगळ्याला मारुद्र्यावर विश्वास आहे. बोला रामाचा पद आहे. जर लक्ष्मण उठला की राम रावणाला मारतील, रावण मारला की विभीषण केला लंकापती, विभीषण लंकेचा राजा होणार आहे. आणि मग सगळ्याला झाले राम राज्य काय होणे. आम्हाला लक्षात ठेवा, राम राज्य पुन्हा येणार आहे. आमचा राम राजा होणार आहे. याच्यामुळे लोकांना आनंद वाटू लागला. देवाची बांध बढिया गुरगे गोळे मला सगळ्या देव लोकांना आनंद झाला बाबा. कशाचा? रामाचं राज्य होणार आहे म्हणून. राम राज्य होणार आहे म्हणून देव लोकांनी चांगले नवे कपडे घातले. बघा बघा माणसाने शक्तीला जायचं असलं का नाही, उगत कसले बी मळके कपडे घालून जायचं नाही. लक्षात ठेवा. चांगले टकाटक पांढरे शुभ्र कपडे घालायचे ध्यानात ठेवा. कारण देवा पुढी लबाडी जमत नाही. राम राज्यामध्ये राम सिंहासनावर बसले प्रदीप गुरुजी. काय काय शेतकरी जरा हुशार होते. त्याला वाटलं रामाच्या पुढे फाटके कपडे घालून गेलं कर्ज माफी देईल. लक्षात ठेवा. फाटके कपडे घालून गेले. जे काही मारवाडी बामण कोमटी लोक होते का नाही, हे टकाटक कपडे घालून गेले. ते आजही टकाटकच आहे. शेतकऱ्याचे अजून बी दैन आहे. कारण देवाला जातावेळी चांगले कपडे घालून नटू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञान भीप लावू जगी. महाराज किंवा महाराज म्हणले तरणा भाग्यवंत. आणि ते हरी कीर्तनात नटलं पाहिजे परमार्थ बंदी. महाराज मारुद्र्या निघाले. सगळ्याला आनंद झालेला आहे. बोला काय बोलेला उत्तर मारुद्र्या औषधी आणायला निघालेली आहे. सरसावले मारुद्र्या रामनामाचा गजर केला. मारुद्र्या बोलू लागले ब्रह्मांडाचा मालक वादरा असं वाकडं ऐकू लागले. ब्रह्मांडाच्या मालकाला मारुद्र्याला पाहिलं. मारुद्र्या म्हणतात दंडवत तुझिया माया अयोध्येच्या देवराया. पहिला नमस्कार ब्रह्मांडाच्या मालकाला घातला. आज जोडले मारुद्र्या. ऐका ना दादा, ह्या ओळीचा परिणाम परत भाव बऱ्याचशा वक्त्यानं चौथ्या अध्यायात मारुद्र्यावर घातला. बरं लक्षात ठेवा. मारुद्र्या देवाला बोलता म्हणलं मालक
ए देवा, माझ्यासारखा सेवक असल्या एका क्षणाच्या जगात अवघड आहेत म्हणतो त्या औषधी आणि माय बाप याचा धरीन स्वाभिमान करीन आपुले जतन. लक्षात ठेवा, माणसाला स्वाभिमान असला पाहिजे. आमचे प्रदीप गुरुजी मौवाने बोलून गेले बघा. महाराज म्हणले हे जे बनवलंय का नाही तुम्ही, याला पंच कमिटी लागते बाबा, पुढे झाल्याशिवाय कार्यक्रम होत नाही. ऐका, ज्ञानोबा म्हणतात हे मदतीच नाव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणी त्याला तो सुटला. लक्षात ठेवा, पुढाकार घेतल्याशिवाय कार्यक्रम होत नाही. महाराज हे बघा, कोणीतरी पुढे व्हावं लागतंय, पुढे होऊन कार्यक्रम करावं लागतंय, तेव्हा एवढं होतंय. मी केला म्हणलं की मातीत जाते, आणि देवानं करून घेतला म्हणलं का नाही महाराज, त्याचा देवाला आनंद वाटतो, गोड करून घेते त्याची सेवा देऊ. लक्षात ठेवा मायबाप. मारुती देवाच्या पुढे म्हणले मालक मी ज्या जगात अवघड औषधी येत म्हणताना पुढे मारुती म्हणले पिढीचा अभिमान केला पाहिजे, औषधी आणि नाव घ्याय हे का नाही. मी देवाच्या पुढे अभिमान केला म्हणजे अभिमान मारुतीला आलाच नाही. लक्षात ठेवा, स्वाभिमानात मारुती छाती ठोकून देवा पुढे बोलले. काय म्हणतात आहे देवाच्या पुढे बोलू लागले न वीर आणि पंचानना. मालक तुझ्यामुळं जे काही दीन आणि दुर्बळ अशी सुखराशी हरिकथा देवा, अरे तुझ्यामुळे हे जे लोक आहेत का नाही सगळ्याला धीरपणा आहे, वीरपणा आहे. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. लक्षात ठेवायचे काय धीरपणा आहे महाराज, धैर्य आणि वीर्य. हे बघा, धैर्य खचलं की केवढाही वीर असू द्या, वीर म्हणजे किती बलाने किती ताकद असू द्या, धीर म्हणजे हिम्मत खचली की बळ उपयोगाला येत नाही. लक्षात ठेवा, तू बळवानीस पण हिम्मत हारलास देवा. मारुती देवाला बोलू लागले. काय म्हणतात तुझे निरामे सगळे नाम धरते रखे, तुझे नाम आगाध शांती प्राणी बाबते रघुराया. वा 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 वा, काय बुलेट चालू असले आमच्या अण्णांना. महाराज मारुती म्हणतात देवा तुझे नामे भक्ती विरक्ती, तुझ्या नावात ताकद आहे. म्हणजे कशात ताकद आहे जटा महाराज, माधव महाराज, ताकद कशात आहे? नावात ताकद आहे. नावात किती ताकद आहे सांगू का महाराज? ज्यावेळेस वानराने दगडाचा पूल समुद्र बांधला बाबा, त्यावेळेस रामाला वाटलं मोहन नाव टाकायले जय श्रीराम, धोडा पाण्यात टाकायले पूर्ण नाही. सगळे वानर झोपले होते, एक दीड वाजला होता. रामाने दगड घेतला, नाव दगड पाण्यामध्ये टाकला, दगड बुडाला बाबा. नामदेवराय म्हणले तुझ्या नामाचा महिमा आणि तुझं न करायची मेघश्यामा. नावात किती ताकद आहे सांगू का? देवात हे का नाही मला माहित नाही, पण नावात देवापेक्षा ताकद आहे. इतका मारुतीचा पुरावा आहे. ज्या वेळेला राम सिंहासनावर बसले अयोध्येच्या, रामाच्या भेटीसाठी दुर्वास ऋषी आले होते, आणि दुर्वासाच्या ऋषीला दर्शनाला राम लागली, जशी ज्ञानोबाच्या दर्शनाला लागती आळंदीत बारी लागली होती. मारुती बारीत उभे होते. नारदजी आले. नारद नारायण 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 असं विना वाजली. मारुतीला पहिले मारुती काय भांडण चालली सांगितलं दुर्वासाच्या दर्शनाला. तुमच्यासारख्या त्याच्या दर्शनाला हा बाजूला. नारदाच्या मनात विश्वास ठेवला आणि शरीरच्या काठाला जाऊन राम 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 भजन करीत बसले. मी काय सांगायलो ध्यानात ठेवा. दुर्वासाला कळालं, रामाला तारलेले उठले, फडफड होत झाडं निघाले. रामाने पाय धरले, महाराज करा क्षमा, अपराध, माझा अपमान, घोर अपमान केला. कोणी केला माहित नाही, पण तुझ्या राज्यात माझा अपमान केला. रामाला माहित नव्हतं कोणी केला. एक पण धनुष्याला म्हणले माळे म्हणतात राजेंद्र कोळकर. पुंडलिक मध्ये विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा राम
कपिवर्य महारुद्र हनुमान की शांती ब्रह्म एकरा